नवी मुंबईमध्ये सुद्धा मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सकाळपासून मुसळधार पावसानं जोरदार हजेरी लावली आणि यामुळे सायन पनवेल महामार्गावर वाहतूक मंदावलेली आहे. तर जोरदार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली. एपीएमसी बाजारपेठेतही पाणी साचतंय. तर पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागानं पुढील काही तासात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आणि त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडणं टाळावं, तसंच प्रवास करताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केले आहे. जुन्नरच्या चिल्हेवाडी धरणातील पाणीसाठ्यामध्ये झपाट्यानं वाढ. मांडवी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. धरणामध्ये 6000 क्युसेक पाण्याची आवक, तर नदीपात्रामध्ये न जाण्याचं जलसंपदा विभागानं आवाहन केलेलं आहे. पुण्याच्या माळशेज पट्ट्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जुन्नर तालुक्यातील चिल्हेवाडी धरणातील पाणीसाठ्यामध्ये झपाट्यानं वाढ होते आहे. धरणामध्ये सध्या सुमारे 6000 क्युसेक पाण्याची आवक सुरू झालेली आहे आणि त्यामुळे कोणत्याही क्षणी धरणातून मांडवी नदीपात्रामध्ये अनियंत्रित विसर्ग सुरू होण्याची शक्यता ही व्यक्त करण्यात आली असून नदीकाठच्या गावातील नागरिकांना उच्च असा सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास किंवा आवक आणखी वाढल्यास धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात मोठी वाढ होऊ शकते असा इशारा देण्यात आला. कर्जत तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. मुसळधार पावसामुळे कर्जत तालुक्यातल्या आंबिवलीमधला बंधारा फुटलेला आहे. बंधारा फुटल्यानंतरची काही भयानक दृश्य समोर आली आहेत. दरम्यान बंधारा फुटल्यानं सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही, पण भात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. तसंच आंबिवली गावातला हा बंधारा फुटल्यानं चिल्लार नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. पावसामुळे सध्या आंबिवली जांभरुंग हा रस्ता बंद करण्यात आल्याची माहिती आहे. सांगलीच्या शिराळा तालुक्यामध्ये संततधार पाऊस सुरूच आहे. चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात सलग 6व्या दिवशी अतिवृष्टी झाली. गेल्या 24 तासात 146 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे आणि त्यामुळे चांदोली धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये झपाट्यानं वाढ झाली असून 34.40 टीएमसी क्षमता असणारं धरण आता 52% भरलेलं आहे. धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम असून धरणामध्ये 19,000 क्युसेक पाण्याचा आवक होते आहे. Thank you.